तर मुलांचं मोबिलायझेशन जरा कठीणच आहे. ए तुम्ही एवढे शांत राहिले आता, आवाज करा ना. तर त्यांचे जे कलागुण आहेत त्यांना जर पुढे आणायचं असेल तर फार लहान लहान गोष्टी आहेत, त्यांची प्रॅक्टिस घेणे वगैरे. तर आज आपण तिथं आलेलो आहेत सेन्सरी स्कूलवरती. ही मुलं आहेत. आज आम्हाला प्रॅक्टिस घेत आहोत. तर ही प्रॅक्टिस करताना ही लहान मुलांचा गट आहे जे पोस्टर सादरीकरण करणार आहेत आणि ही मोठी मुलं आहेत ते नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. लहान मुलींनी काम नाही तर शाळेत. सर्वांना आमचा नमस्कार. आमचे नाटकाचे नाव आहे फेक न्यूज, खोटी बातमी ओळखणे. तर एका स्टुडंटच्या कन्सर्न लेटरसाठी आम्ही डोंगर चढत आहोत. तर आम्हाला वाटलं तिच्या घरी पॅरेंट्स असतील, पण सांगत आहे की पॅरेंट्स नाही. तरी पण आम्ही बघतो, आता घरी जातो तिच्या आणि तिची यायची इच्छा आहे आमच्या कॅम्पमध्ये. तर आमचे पूर्ण फाटून गेलं आहे. इतक्या आतमध्ये घर आहे की आम्हाला वाटलं की बस डोंगरीवरती सांगितलं तिथं घर आहे, पण आमचे चालून निघालं आहे बरोबर. आणि हे तिच्या क्लासमधले सगळे मित्र आणि तिच्यासोबत आलेले आहेत. तर आज ती स्पेशल आहे. नंदिनी आहे नाव तिचं, ही मुलगी. तर तिच्या आमच्या बघूयात आता काय होतं आहे. ती कॅम्पला परवानगी मिळत आहे की काय. जंगल म्हणजे जंगलच आहे, जंगलात घर जबरदस्त. हे नंदिनीचे घर आहे. इतक्या टेकडावर मस्त असं पलेटात घर. तर आम्ही आता थंडा फोडलेला आहे आणि आम्ही आता सगळे छोटी चिल्लर पिल्लर थंडा पिणार. छान मस्त. आपल्या गावाकडे पंचायतीकडे किती रिसोर्सेस कमी आहेत, पैसा कमी आहे हे आपल्याकडच्या शाळा, दवाखाने, रस्ते पाहून आपल्याला अंदाजा येईलच. त्यासाठी आपल्याला चांगले लीडर तयार करावे लागणार आणि ते येतील मुलांमधून. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी चांगले नेते हवेत जे भ्रष्टाचार थांबवतील आणि जनतेचा पैसा, रिसोर्सेस चांगल्या प्रकारे वापरतील. आपल्याकडची मुलं लाजाळू आहेत, पण त्यांना संधी दिली तर ते कमालीचा पोटेन्शियल दाखवतात. मुलांचे प्रश्न ते मांडतात, समस्या सोडवण्यासाठी उपायही शोधतात. कमालीची कल्पकता ते दाखवतात की आम्ही प्रौढ विचारही करू शकत नाही. आपल्याला रस्त्यावर जाताना काय पाहिजे? सुविधा. देखो देखो क्या वो पेड़ है
या कार्यक्रमात मुलांसाठी पोस्टर प्रदर्शन, नाट्यस्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती. अशा प्रोग्राममधून मुलांच्या सर्जनशीलता आणि विचारशक्तीला चालना मिळत असते. स्टेज कॉन्फिडन्स त्यांच्यात वाढायला मदत होते. अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये मुलांनी का सहभाग घ्यायचा असतो, तर हे जगच स्पर्धेचे आहे. मुलांना त्याच्यासाठी आपल्याला तयार करावे लागते. जसे युद्धासाठी तलवारीला धार लावावी लागते, तसेच मुलांना घडवावे लागते. जगाची ही स्पर्धा जीवघेणी आहे. मुलांमध्ये संस्कार करावे लागतात. त्यांच्यासाठी संधीही तयार करून द्यावी लागते. अशातूनच आपल्याला चांगले लीडर मिळतील. नाहीतर आहे आपले भ्रष्टाचारी नेते. निवडून या आणि पैसे खा, किंवा पैसे खाण्यासाठीच निवडून या. वादविवाद स्पर्धेत तर मुलांनी भाग घ्यायलाच पाहिजे. वादविवाद म्हणजे काय, तर तो आपल्या आयुष्याचा फार मोठा भाग आहे. बँक, शाळा, पंचायत, तहसील, जिथं जिथं आपलं काम असतं, आपलं मत, आपला वाद आपल्याला मांडावा लागतो. पर्यावरण हे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे, कारण पर्यावरणामधूनच आपल्याला ऑक्सिजन मिळतं आणि ऑक्सिजन हे माणसासाठी खूप गरजेचे आहे. तर पर्यावरण आपल्याला जपायचे आहे. हे आपण सगळ्यांनी याचा संकल्प करायचा आहे आणि आपण झाडे लावायची आहेत, झाडे जगवायचे आहेत, हा पण संकल्प धरायचा आहे. मुझे बख्शीश मिला, अच्छा लगा. सांग. मुझे बख्शिश मिला, अच्छा लगा. और जोर से. मुझे बख्शिश मिला, अच्छा लगा. अच्छा लगा. आप भी बोलो. मेरे को बख्शिश मिला, अच्छा लगा. हाँ.